पुढची बातमी मल्लिकार्जुन खरगे यांच्या संदर्भातली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे चांगलेच अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर खरगे यांच्यावरती टीकेची झोड उठू लागलेली आहे। सोबतच भाजपनं आता एक निवडणूक आयोगामध्ये जाण्याची तयारी सुद्धा केलेली आहे। भाजपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांकडे धाव घेतली आणि यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा मल्लिकार्जुन खरगेंवर कठोर शब्दात टीका केली। जितकी चिखलफेक कराल तितकं कमळ फुलेल या शब्दात शहांनी सुनावलंय। पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा आक्षेपार्ह उल्लेख केल्यानंतर खरगेंनी सारवासारव केली। पंतप्रधान दहशतवादी नाहीत तर दहशतवाद पसरवत असल्याचं आपण म्हटलं होतं, असा युटर्न खरगेंनी घेतला, पण तोवर उशीर झालेला होता। या सगळ्या प्रकरणी निवडणूक आयोगानं खरगेंना नोटीस सुद्धा पाठवली आहे। तर मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण पाहूया। मोदी is a terrorist and he won't believe in equality. His party won't believe in equality and justice. तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। अमित शहा आणि किरेन रिजिजू यांनी काय म्हटलं आपण पाहूया। वो कहते हैं मोदी जी आतंकवादी। अरे खरगे साहब, शर्म करो, शर्म करो। जिस आदमी ने आतंकवाद को समाप्त करने के लिए पूरा जीवन लगा दिया, उसको आप आतंकवादी कहते हो? जनता बरोबर हिसाब किताब करेगी। मल्लिकार्जुन खरगे जी ने आदरणीय प्रधानमंत्री के ऊपर जो शब्द इस्तेमाल करते हुए अपमानित करने का काम किया, मुझे लगता है ये सिर्फ भारतीय जनता पार्टी का विषय नहीं है, ये हमारा देश का विषय है, लोकतंत्र का विषय है। देश का प्रधानमंत्री को आतंकवादी कहना, देश का प्रधानमंत्री को टेररिस्ट कहना, आप सब समझ सकते हैं। देश का प्रधानमंत्री सिर्फ बीजेपी का प्रधानमंत्री नहीं होता है, ये देश का प्रधानमंत्री होता है, आपका मेरा सबका प्रधानमंत्री होता है। आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याचे पडसाद राज्यामध्ये सुद्धा उमटले। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी सुद्धा खरगेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय। सततच्या पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा। त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी सुरक्षित आणि आधुनिक भारत तयार केला त्या मोदीजींच्या बद्दल अशा प्रकारचे त्यांनी अपशब्द वापरले आहेत। देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी वक्तव्य परत घेऊन जाहीर माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी करतो। जे आतंकवाद्यांना साथ देणारे, पाकिस्तानची बोली बोलणारे, आपल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस सैनिकांचा, लष्कराचा अपमान करणारे हे खरे देशद्रोही आहेत, हे राष्ट्रद्रोही आहेत। आणि म्हणून देशाची बदनामी वारंवार करतात, देशात पण करतात, बाहेर विदेशात गेल्यावर पण करतात। प्रधानमंत्री जे आहेत, जे 12-13 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री, देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा प्रधानमंत्री, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून मी त्याचा पूर्णपणे निषेध करतो, धिक्कार करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।